जीवनाकडे बघायच्या आपल्याकडे दोन पद्धती आहे. म्हणजे जीवनामधला कुठलाही प्रॉब्लेम असो, कुठलीही अडचण असो, त्या अडचणीला मात देण्यासाठी किंवा त्या अडचणीचा सामना करण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहे. एक पद्धत म्हणजे मेमरी, आपली जी स्मरणशक्ती आहे, म्हणजे जो डेटा आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर्ड आहे. ठीक आहे. म्हणजे जो काही आपण शिकलो असेल, जे काही आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलं असेल, जे काही समाजाने आपल्याला सांगितलं असेल, जे काही आपण वाचलेलं असेल, किंवा जे काही आपण पाहू पाहू शिकलेलं असेल, किंवा शाळेमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं असेल, किंवा पुस्तकांमध्ये आपण वाचलेलं असेल आणि ते आपण आपल्या मेमरीमध्ये, स्मरणशक्तीमध्ये ते स्टोअर केलं. ठीक आहे. आपण तो साठा भरवून ठेवला, म्हणजे एक डेटाबेस आहे, तो डेटाबेस क्रिएट केला, डेटाबेस बनवून आपल्या ब्रेनमध्ये आपण ठेवला. जसं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्क करते. ठीक आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, बरोबर. तर खूप सारा डेटा, खूप सारा, म्हणजे वर्षानुवर्ष 200, 500, 1000, 2000 वर्षाचा जो डेटा आहे, तो डेटा सर्व कलेक्ट केला आणि तो डेटा कलेक्ट करून त्या मशीनमध्ये स्टोअर केला. जसं कम्प्युटरमध्ये स्टोअर करतो तशाच पद्धतीने त्या मशीनमध्ये स्टोअर केला आणि त्याच्यामधून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार झाली. म्हणजे तुम्ही काहीही समजा की एखादा, त्याला प्रॉम्प्ट म्हणते. ठीक आहे. तुम्ही आता मी 2-4 टूल यूज केले. एक व्हॉट्सअपमध्ये तो टूल आलेला आहे, AI. तर आपण तिथे जस्ट आपल्याला फक्त टाकायची गरज आहे की जनरेट अ रियल इमेज फॉर अ बॉय. ठीक आहे. सिटिंग बाय रिवर अँड थिंकिंग अबाउट समथिंग, लुकिंग ॲट स्काय और समथिंग लाईक दॅट. ठीक आहे. तुम्ही तो प्रॉम्प्ट दिला की लगेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला इमेज तयार करून देईल. म्हणजे बघा की कशी काय इमेज तयार केली असेल, की खूप सारा डेटा त्यामध्ये स्टोअर केला गेला. अ बॉयच्या इमेज. ठीक आहे. बॉय 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 बॉय, करोडो अरबो इमेजेस अ बॉयच्या नावानं तिथे, म्हणजे बॉय. ठीक आहे, स्टोअर झाल्या. करोडो 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 इमेज त्याच्यामध्ये स्टोअर केलेले गेले. ठीक आहे. आणि मग अ बॉय, ठीक आहे, सिटिंग बाय रिवर, म्हणजे नदीच्या काठी रिवर. ठीक आहे. रिवर. मग रिव्हरचे करोडो अरबो खरोबो इमेजेस तिथे स्टोअर केलेले आहे नदीच्या. ठीक आहे. नदीच्या इमेजेस तिथे स्टोअर केलेल्या आहे. मग सिटिंग अ बॉय, खूप साऱ्या बॉय आलं लक्षात. मग सिटिंग, बसलेला बॉय. ठीक आहे. मग बसलेला, मग त्याचं प्रोग्रॅमिंग, म्हणजे इमेज किंवा प्रत्येक जे डिजिटल फॉर्मॅटमध्ये जे वस्तू असते, प्रत्येक याचे कोड असतात. ठीक आहे. तर बॉय सिटिंग, प्लेईंग, वॉचिंग, सिटिंग, सिंगिंग, डान्सिंग, प्रत्येक अशा इमेजेस, खूप साऱ्या लाखो करोडो इमेजेस अशा स्टोअर केलेल्या गेल्या, सिटिंगवाल्या इमेज. मग बॉयची इमेज आली, सिटिंगची इमेज आली, कसा बसते, आणि रिव्हरची इमेज आली, आणि बाय रिव्हर म्हणजे रिव्हरच्या साईडने, रिव्हरमध्ये असू शकला असता तर रिव्हरच्या साईडनं तो बॉय बसला आहे. ठीक आहे. आणि लुकिंग ॲट द स्काय, म्हणजे असा वर पाहत आहे. ठीक आहे. लुकिंगची इमेज तिथे, लुकिंग शब्द आला. ठीक आहे. मग त्याच्या खूप सारे इमेज, लुकिंग ॲट द स्काय, लुकिंग ॲट द रिव्हर, लुकिंग फिनॉमिना जो आहे की पाहणे, लुकिंग 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 लुकिंग, तो फिनॉमिना कम्प्युटरमध्ये स्टोअर केलेला गेलेला. आणि मग स्कायची इमेज, म्हणजे अ बॉयची इमेज, सिटिंगची इमेज, रिव्हरची इमेज, स्कायची इमेज, लुकिंग. मग
ते सर्व प्रोग्रामिंग करून तुम्हाला ते इमेज देण्यात येते. आता टूल वाईज व्हॅरी होते. आता व्हॉट्सअपचा छोटासा टूल असला तर तुम्हाला एक इमेज देऊन देईल, ठीक आहे. आणि ते जर एखादा मोठा टूल असेल, म्हणजे एखाद्या कंपनीनं तो डिझाईन केलेला, जसं ChatGPT आहे, आता नवीन एक डीपसीक म्हणून आलेला आहे, तर खूप सारे इमेजेस तुम्हाला तयार करून देईल. तुम्ही त्याच्यातून चूज करा की कुठली इमेज तुम्हाला आवश्यक आहे. तसं खूप सारा डेटा स्टोअर केला जाऊ शकते. तसंच तुमच्या मेमरीमध्ये खूप सारा डेटा स्टोअर केला जाऊ शकते, जो की केल्या जात आहे. रोज तुम्ही पाहत आहे, शिकत आहे, बघत आहे, एक्सपिरियन्स करत आहे गोष्टी, पुस्तक वाचत आहे. खूप सारा डेटा तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर केल्या जात आहे, ठीक आहे. तर मग लाईफमध्ये कुठलीही सिच्युएशन आली की 2 पद्धती राहते. एक पद्धती की आपल्या ब्रेनमध्ये डेटा स्टोअर केला आणि त्या डेटानुसार मग तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेमला हँडल केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठलाही प्रॉब्लेम आपण घेऊ शकतो. समजा प्रॉब्लेम घेऊ शकतो की आता एखादा मुलगा आहे, ठीक आहे, ग्रॅज्युएट झालेला आहे. ओके, ग्रॅज्युएट झालेला आहे. तर ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे आणि त्याला आता जॉबची गरज आहे. म्हणजे थोडं रिलेटेबल एक्झाम्पल होऊ शकते म्हणून मी ते एक्झाम्पल घेतलं. जॉबची गरज आहे. तर जॉबची गरज आहे तर त्याला आता समजा ग्रॅज्युएट झाला आणि त्याला आता जॉबची गरज आहे. तर त्याच्या ब्रेनमध्ये खूप सारा डेटा स्टोअर आहे की मी कशामध्ये ग्रॅज्युएशन केलं, त्याच्या रिलेटेड काय काय जॉब आहे, ठीक आहे, अवेलेबल, एक्झिस्टिंग. कारण की मेमरीमध्ये जो काही डेटा असतो तो पास्टमधून आलेला असतो. पण लाईफमध्ये सिच्युएशन प्रत्येक वेळेस न्यू सिच्युएशन येत आहे, फ्रेश सिच्युएशन येत आहे. म्हणजे मेडिकल सायन्स किती काही प्रोग्रेस करेल, पण आपण सांगू नाही शकत की या पॉईंटला येऊन की आता स्टॉप झालेला आहे, की आता कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन अवेलेबल आहे. की खूप सारे जे एवढ्या बिमाऱ्या आहे आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन की खूप सारा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर झालेला आहे त्या मशीनमध्ये, कॉम्प्युटर मशीनमध्ये. आणि आता कुठलाही प्रॉब्लेम आला की आपल्याला गरज नाही आहे. ब्लड टेस्ट केला, ब्लडच्या रिपोर्टनुसार मग तो डेटा जनरेट झाला आणि तो जो नवीन डेटा आहे तो डेटा जुन्या डेटाच्या हिशोबानं तो मॅच केला आणि मॅच केल्यानंतर मग त्याच्या ऑटोमॅटिक प्रिस्क्रिप्शन लिहून आलं. तर असं काही काही बिमाऱ्यामध्ये पॉसिबल आहे जे की सेम टाईपची बिमारी आहे, पण खूप साऱ्या नवीन बिमाऱ्या जन्म घेत आहे. आणि ते लाईफची रियालिटी तेच आहे की नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडे येईल, नवीन गोष्टी तुमच्या समोर येईल. म्हणून माइंड आपला कॉन्स्टंटली एका म्हणजे काळजीमध्ये राहतो, कारण त्याच्याकडे नवीन सिच्युएशन्स येत आहे. जसं लॉ, खूप सारे कायदे कानून नियम, आता एवढे सारे नियम बनवलेले आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, लॉमध्ये. तुम्ही एखाद्या लॉयरला व्हिजिट करा, त्याच्या कॅबिनमध्ये बघा, एवढे सारे पुस्तकं राहते, एवढे सारे. अरे सिम्पल लाईफ आहे, एवढे साऱ्या पुस्तकाची काय गरज पडे. आणि ते एक लिमिटेड आहे. असे खूप सारे पुस्तक राहते, वॉल्यूम 1, 2, 3, असे हजारो वॉल्यूम, लाखो करोडो बुक्स लिहिलेले आहे फक्त एक ह्युमन लाईफसाठी. म्हणजे बाकीच्या प्राण्यांना तर एवढ्या रूल्स रेग्युलेशनची गरज पडत नाही. ते हार्मोनीमध्ये जगत आहे. एक त्यांच्याकडे एक रिदम आहे. पण तेच ह्युमन लाईफ बघा, बापरे बाप, किती रूल्स रेग्युलेशन्स, म्हणजे त्यांच्या घराच्या घरं भरून राहते पुस्तकांनी. ते पुस्तकं, ते लॉज, म्हणजे नियम, एवढे सारे नियम, एक नियम, आणि त्याच्यामध्ये सबसेक्शन, बापरे बाप. आणि एवढं कॉम्प्लिकेटेड म्हणजे की एक छोटासा काही समजा नवरा बायकोचं भांडण आहे, त्या भांडणाला कन्क्लूड करण्यासाठी, म्हणजे कन्क्लुजनवर यासाठी बापरे बाप 10, 15, 20 वर्ष लागत आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की भाई किती काही डेटा स्टोअर केला आपण पास्टमधून, तरी लाईफमध्ये झाला आता प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला भेटलं असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकतो.
तर ते झालं पास्ट जो डेटा आहे मेमरीमध्ये त्याच्या हिशोबानं काही काही गोष्टी त्याच्या हिशोबानं सॉल्व्ह होणार. पण लाईफमध्ये काही असे सिच्युएशन्स राहते, काही असे प्रॉब्लेम्स राहते की त्यांना कुठलंही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेल्प करू शकत नाही. त्याच्यामध्ये अटेन्शन खूप आवश्यक आहे. आणि अटेन्शन कशाला म्हणतो की ज्याला आपण देव म्हणू शकतो, एक अवेअरनेस, की कॉन्स्टंट एक अंडरस्टँडिंग तुमच्यासोबत काम करत आहे. कॉन्स्टंट एक अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे एक तर आहे डेटा आणि एक आहे अंडरस्टँडिंग, एक आहे मेमरी आणि एक आहे अंडरस्टँडिंग. कुठलीही लाईफमध्ये कुठलीही सिच्युएशन असू द्या, ते अंडरस्टँडिंग तुमच्यासोबत कॉन्स्टंटली काम करत आहे. आणि जेवढी काही चिंता, तणाव, भीती हे राहते, हे माइंडमध्ये, हे ब्रेनमध्ये स्टोअर केलेला डेटा आहे, पूर्ण डेटा आहे. की भाई आता जॉबची सिच्युएशन आली की माइंडमध्ये काळजी तयार झाली जॉबला घेऊन, अरे कुठं भेटेन, काय भेटेन, कसं भेटेन, हे भेटेन, ते भेटेन. आणि अटेन्शन काय म्हणत आहे, अटेन्शन जे आहे, अवेअरनेस जे आहे, ते प्रत्येक वेळेस अशी अवेअर आहे, बघत आहे. अंडरस्टँडिंग त्याला म्हणतो. तिथं टेन्शन, काळजी, चिंता याचं काही काही आवश्यकताच नाही, काही आवश्यकता नाही आहे. बरोबर प्रत्येक सिच्युएशननुसार ती ॲक्ट करते. फक्त आपल्याला त्या अटेन्शनवर विश्वास नाही आहे. आता आपण म्हणतो की भाई ग्रॅज्युएट झाला, जॉब शोधत आहे, जॉबची म्हणजे जॉब भेटत नाही आहे. पण जॉब म्हणजे ॲक्च्युअली काय आहे? ग्रॅज्युएशन झालं की आता काम शोधत आहे, की काम म्हणजे ॲक्च्युअली काय आहे हे आपल्याला माहीतच नाही आहे. आपल्याला काय माहीत आहे की जॉब म्हणजे काय माहीत आहे, काम म्हणजे काय माहीत आहे, आपल्या मेमरीमध्ये स्टोअर आहे की भाई एखादी कुठलीही अशी नोकरी जी की थोडीफार आपल्या जो ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड असेल आणि ज्याला समाजाची मान्यता असेल, म्हणजे चांगल्या नजरेनं समाज त्याच्याकडे पाहिल, ही आपली डेटा स्टोअर आहे की त्या नजरेनं पाहिलं जाईल. म्हणजे असे काही लिमिटेड ऑप्शन्स आपल्याकडे आहे. म्हणजे एखादा इंजिनिअरिंग, समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएट झालेला आहे, तर सध्याच्या कंडिशनमध्ये की तो त्याच्या फील्डच्या रिलेटेड जॉब करू शकते. म्हणजे एखादी मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकते, एखाद्या ऑटोमेशनच्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकते, ऑटोमोबाईलच्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकते, प्रोडक्शनमध्ये जाऊ शकते, मेंटेनन्समध्ये जाऊ शकते. अशा अशा गोष्टी त्याच्या समोर आहे. किंवा तो काय करू शकते की सॉफ्टवेअर फील्डमध्ये जाऊ शकते. म्हणजे एखादा काही कोर्स आहे, तो कोर्स केला आणि कोर्स केल्यानंतर चला भाई आता सॉफ्टवेअर, आता म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये आहे, खूप कमी जॉब आहे समजा, त्याला वाटलं, ठीक आहे, त्याच्या माइंडमध्ये डेटा आहे, सो ते सगळं डेटा, मेमरी 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 की अरे बघितलं आता जॉब्स कमी आहे अवेलेबल, डिमांड कमी आहे, सप्लाय खूप सारा आहे. आणि बघितले जॉब बघितले, सॅलरी खूप कमी आहे. आणि आजकालची जी महागाई आहे त्या हिशोबाने सॅलरी तर खूप कमी आहे. आणि त्याच्या डेटा आणि ब्रेनमध्ये आणखी एक डेटा स्टोअर आहे की काही वर्षानंतर मला लग्न करावं लागते, तर लग्नासाठी पैसा बिसा जमा करावं लागते. आणि एखादा फ्लॅट वगैरे घ्यायचा असेल, बुक करायचं असेल, तर त्याच्यासाठी थोडा पैसा जमा करावा लागते. पण आता मला जर 10, 15, 20 हजार भेटत आहे महिन्याचे, तर मग मी किती पैसा जमा करीन, काय करीन, हा विचार त्याच्यासमोर आहे, ही काळजी त्याच्यासमोर आली. हे कशामुळे आली? डेटा, मेमरी, पास्ट, डेड लाईफ दिले म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काही ओरिजिनॅलिटी नाही आहे, काही नवीन काही नाही आहे, आणि लिव्हिंगनेस त्याच्यामध्ये काही नाही आहे, जॉय आहे त्याच्यामध्ये काही नाही आहे. मेलेल्या गोष्टी आहेत, त्या डेड गोष्टी त्याला म्हणू शकतो आपण, बस. तर मग
मग बघितलं त्या ना की अरे यार आपल्याकडे तर मग हे ऑप्शन जाऊ दे, हा ऑप्शन बरोबर नाही आहे. मग आय टीमध्ये चांगले पॅकेजेस आहे, चला कोर्स करू. भलाही कोर्समध्ये पैसे जाईल, भलाही थोडा वेळ लागेल लागायला, पण लागलं तर मग चांगलं पॅकेज भेटेल आणि प्रोग्रेस चांगला होईल. म्हणजे कंपनी स्विच केली तर हाईक मिळते. म्हणजे ती 25,000 20,000 जरी पेमेंट सॅलरी स्टार्टिंगला असली, तर कंपनी स्विच केली तर 40-50 होऊ शकते, वाढू शकते. 10-20-25-30% वाढ आहे. आणि मी चांगला जर अभ्यास वगैरे केला, त्याच्यामध्ये थोडी एक्सपर्टीज हासिल केली, तर मग माझी सॅलरी डबलनंही वाढू शकते. म्हणजे खूप चांगला प्रोग्रेस होऊ शकते तिथे. डेटाबेस इकडून तिकडून सांगितला मित्राने, इकडून तिकडून हा फॅक्ट्स आहे, त्याला आपण नकारू नाही शकत. पण डेटाबेस शेवटी तो डेटाबेस आहे, अटेन्शन तिथे नाही आहे, डेटाबेस. आणि त्या डेटाबेसनुसार मग त्यानं मग तो त्या फील्डमध्ये जॉब बघेल. म्हणजे ते ऑप्शन त्याच्याकडे एक अवेलेबल आहे. दुसरं की दुसरं कुठलं आहे की एखादा मग ठीक आहे भाई, कुठल्या कंपन्या आहे चांगल्या, मग इन्शुरन्स कंपनीमध्ये भेटू शकते, इझिली जॉब भेटू शकते. मग बँकिंगमध्ये वगैरे जर जॉब बघायचा असेल तर मग हा एक्झाम वगैरे द्यायला लागेल, बँकिंगची एक्झाम द्यायला लागेल, IBPSची एक्झाम द्यायला लागेल. मग IBPSची एक्झाम द्यायला लागेल तर अभ्यास वगैरे करायला लागेल. ते एक ऑप्शन त्याच्याकडे आहे. म्हणजे जे समाज मान्य एक चांगल्या नजरेने समाज ज्याच्याकडे पाहते, ते ते एक ऑप्शन आहे. मग MPSC UPSC हे एक ऑप्शन आहे की भाई गव्हर्मेंट जॉब आहे, काही त्याच्या इंजिनिअरिंग फील्डच्या रिलेटेड जॉब आहे, ते ऑप्शन आहे. असे जे सामाजिक मान्यता प्राप्त असलेले जॉब त्याच्याकडे आहे. आणि हे सगळ्या गोष्टी येत आहे डेटाबेसमधून, बरोबर, डेटाबेसमधून येत आहे. आता हे सगळ्या झाल्या डेटाबेसवाल्या गोष्टी. आता अटेन्शन कशामध्ये, अटेन्शन अवेअरनेस, ज्याला आपण नाव देतो की आपल्यामधला राम, आपल्यामधला कृष्ण. तो काय मग, हे तर सगळं रोबोटिकच काम झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम झालं. म्हणजे जेवढा शार्प आता तुमचा ब्रेन काम नाही करत, त्याच्यापेक्षा शार्प काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतं. बट आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय करणार, जे एक्झिस्टिंग जो डेटा आहे त्याच्या हिशोबानंच ते वर्क करणार. नवीन फ्रेश त्याच्यामध्ये काही येऊ शकत नाही. फ्रेश येऊ शकते ते फक्त अवेअरनेसमध्ये, अटेन्शनमध्ये. तर अटेन्शनमध्ये काय येणार, तर भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहे ह्युमॅनिटीमध्ये, खूप सारे प्रॉब्लेम. पण डेटाबेस काय स्टोअर झालेला आहे की नाही, सामाजिक मान्यता भेटली पाहिजे, पैसा चांगला असला पाहिजे, त्या हिशोबावर मला माझी जे लाईफ पार्टनर भेटली पाहिजे, त्याच्याबद्दलचा डेटाबेस त्याच्या डोक्यात आहे. दिसायला सुंदर असली पाहिजे, तिला जॉब वगैरे चांगला असला पाहिजे, आणि घराणं वगैरे चांगलं असलं पाहिजे, नामांकित असलं पाहिजे, थोडं प्रॉपर्टी वगैरे तिच्याकडे असली पाहिजे. डेटाबेस, तोही डेटाबेसच आहे. सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या डेटाबेस आहे. आणि ते डेड आहे, त्याच्यामध्ये ना जॉय राहत, ना आनंद राहत, ना खुशी राहत, ना काही राहत, काहीच नाही. त्याची जी प्रोग्रॅमिंग आहे तेही प्रोग्रॅमिंग केलेली आहे की हां आता म्हणजे लग्न ठरलेलं आहे तर खुश व्हा. ॲक्च्युली खुशी त्याच्यामध्ये नाही, आपण खुश व्हा, तो डेटाबेस आहे की मी लग्न ठरलं आता, हां आता खुश व्हा. आता जो एंगेजमेंट ते लग्नाचा पिरियड आहे, याच्यामध्ये एक एक खुश व्हा, त्याच्यात सुख माना त्याच्यात. मग त्याच्यामध्ये बोलण्यात, कॉल वगैरे, तुमची शॉपिंगच्या गोष्टी, फ्युचरच्या गोष्टी, प्लॅनिंग वगैरे, हे ते
ते खुशी माना त्याच्यामध्ये. मग तुमचं आता लग्न जवळ आलं तर मग आता समजा आपले जे प्रोग्राम्स राहते, संगीत, हल्दी, त्याच्यामध्ये खुशी माना. प्रोग्रॅमिंग आहे, मजाही येते त्याच्यात, ते सगळं प्रोग्रॅमिंग आहे. ते त्याच्यातली जे मजा वगैरे आहे, त्याच्यामध्ये जे होणाऱ्या गोष्टी आहे, सगळं प्रोग्रॅमिंग आहे. आपण जे पाहतो टी व्हीवर वगैरे पाहतो, बस ते आहे. ॲक्च्युअल जॉय तुम्ही स्वतःला विचारा, स्वतःला विचार, ऑनेस्ट इन्क्वायरी करून स्वतःला विचार की ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये मला काही भेटलं की नाही भेटलं, म्हणजे निरंतर चालणारच काही भेटलं का नाही भेटलं, की बस प्रोग्राममध्ये गेलो त्या आणि आता हल्दीचा प्रोग्राम चालू झाला, कपडे बिपडे घातले मस्त पिवळे पिवळे, सगळेजण सोबत आले, डी जे चालू झाला, हां आता नाचा, आता नाचा नाचा, आता आता म्हणजे खुश व्हा. आता प्रोग्रॅमिंग आहे ना, खुश व्हा. आता की डी जे लागला, नाचणार, खुश होणार, ही ही हा हा हू हू, आणि मग नाचायला ओढणार कोणाला, आणि डान्स करणार डान्स करणार डान्स करणार. ठीक आहे. मग दीड 2 घंटे मग याच्यावर पाणी फेकणं, त्याच्या हळद लावा, मग नाचा, मग हसा, मग सेल्फी क्लिक करा, फोटो सेशन करा. हे सगळं प्रोग्रॅमिंग आहे, हे सगळं प्रोग्रॅमिंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही रिअल काही भेटत नाही आहे, सगळं प्रोग्रॅमिंग आहे याच्यामध्ये. ठीक आहे. स्वतःला विचारायचं. मग ते झालं, मग तो प्रोग्राम संपला. मग आता आता काय करायचं असते, हां मग कपडे चेंज करा, आंघोळ बिंघोळ करा, फ्रेश व्हा, दुसरे कपडे घाला, मग जेवण वगैरे करा. ठीक आहे. मग थोडा आराम करा. मग रात्री एखादा काही प्रोग्राम असेल, संगीत बिंगीत हे ते, त्याच्यासाठी रेडी व्हा. मग त्याच्यासाठी कपडे बघा. म्हणजे तो फक्त तुम्हाला काय प्रोग्रॅमिंगनुसार चालू आहे. ॲक्च्युअलमध्ये मग तुम्हाला काय होतं, अरे यार ते यार घरीच राहिलं, ते तिथे विसरलो, मग यार याच्यावरचं मॅचिंग नाही भेटलं, मग हा याच्यावर मॅच नाही होत आहे. मग तुला तर पहिलेच सांगितलं होतं की तो वाला घे, मग तू कशाला हाच घेतला, की अरे जाऊ दे ना, आता घेतला तर घेतला, आता काय करायचं, जाऊ दे, एकच प्रोग्राम आहे. कोण एवढं कुणाचं लक्ष राहते, काही नाही राहत तेवढं लक्ष वगैरे, काही नाही राहत. नाही 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 नाही, तुला काय समजते, लक्ष नाही राहत, मला घालायचं होतं, माझी इच्छा होती, असं झालं तसं. म्हणजे खुशी भेटली तुम्हाला काय, म्हणजे भेटलं त्याच्यातून काहीच नाही भेटलं, फक्त प्रोग्रॅमिंगनुसार. ॲक्च्युअल हे आहे, ॲक्च्युअल लाईफ हे आहे की चिडचिड तिथे गेले, अरे यार मग त्याला खूप बोललं, माझा हात दुखत आहे, खूप जोराने त्याला हाताला झटका दिला, माझ्या मला पूर्ण डोळ्यात पाणी गेलं, हळद गेली, डोळे झोंबत आहे, मला यार प्लीज यार थोडं लेटू दे, खूप दुखलं माझं, तो पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये झोप नाही गेली, आता पूर्ण टायर्ड होत आहे, मला थोडं झोपू दे, थोडं डोक्याची गोळी आहे का. हे तुमची रिॲलिटी. इथं हे झटके लागणं आवश्यक आहे, हे झटके लागले पाहिजे की अरे यार हे आमची ॲक्च्युअल रिॲलिटी. ते नाही आहे, ते जे आहे ते सगळं मेकॅनिकल वे आहे, हे रिॲलिटी आहे खास, ते सगळे प्रोग्रॅमिंग आहे. तर त्याच्या माइंडमध्ये मग आता खूप साऱ्या गोष्टी आहेत, हळूहळू त्याच्यामध्ये आपण डिस्कस करू. पण हे मेन गोष्ट आहे की जस्ट मेकॅनिकल वे चालू आहे. अटेन्शन, जॉय त्याच्यामध्ये झिरो आहे, सगळं मेकॅनिकल वे चालू आहे. अटेन्शन जॉयमध्ये ह्या गोष्टी आहेत नाही. अटेन्शन जॉयमध्ये सगळ्या फ्रेश गोष्टी आहेत, फ्रेश, न्यू. हा मला दिसत आहे की हां याच्यावर काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. आता तोच पोरगा, आता त्याच्यात कुठलंही समजा, छोटं गाव असो, तालुक्याचं असो, कुठलंही असो, जिल्ह्याचं ठिकाण असो, मेट्रो सिटी असो, तिथे एवढे सारे प्रॉब्लेम दिसत आहे ना त्याला. तो अटेन्शन त्याचा यूज करून की काय आवश्यक आहे, जॉय, आउट ऑफ क्लॅरिटी, त्याचे म्हणतो ना राम कृष्ण भगवान, हा ते तो तिथून मेमरीमधून नाही, तिथून ते लक्षात आलं पाहिजे, अरे हा ॲक्च्युली काय आपण करू शकतो. आणि मग त्याच्या लक्षात अरे हा, आता छोटं एखादं गावात प्रॉब्लेम सगळे सॉल्व आहे का, तिथे प्रॉब्लेम सगळे सॉल्व नाही आहे.
तर तिथे तो वर्क करू शकतो. कुठले समजा आता स्वच्छता एक मोठा प्रॉब्लेम राहते. आता अटेन्शनचं मी एक एक्झाम्पल देते जस्ट, की गावामध्ये स्वच्छता आवश्यक आहे, ठीक आहे, पण गावामध्ये स्वच्छता नाही राहत. कुठे कुठे राहती असेल, पण मोस्ट ऑफ द गावामध्ये स्वच्छता नाही राहत. काडी कचरा हे ते, आणि बेरोजगारी तर आहेच, ठीक आहे. तर एक एक समजा मोहीम तो चालू करते की गावातील 10 मुलं पकडायचे, फक्त 10 जण पकडायचे, म्हणजे रोजगार सांगत आहे ना, 10 जण पकडायचे. 10 जण पकडले, ठीक आहे, आणि मग गावातील सुशोभीकरण चालू, मेंटेनन्स, म्हणजे जॉब आहे तो, जॉब क्रिएशन आहे ते, ठीक आहे, जॉब क्रिएशन. आता समजा तुमच्या गावात घर असेल 1000 घर आहे, फॉर एक्झाम्पल पकडून देऊ 1000 घर आहे, आणि 1000 घर आहे, 1000 गुणेला 100, 1000 गुणेला 100 केले तर किती होते? 1,00,000, ठीक आहे. 100,000 म्हणजे 1,00,000, 1,00,000 झाले. 10 पोरं, ठीक आहे, 10 पोरं आणि 1,00,000 रुपये पर हाऊस किंवा पर होम, प्रत्येक घर 100 रुपये, 100 रुपये महिना, काही मोठी गोष्ट नाही आजच्या जमान्यात. तर त्यांनी एक ते मोहीम चालू केली की बाई, डेव्हलपमेंट ऑफ अ विलेज, की त्या विलेजची आपण डेव्हलपमेंट करायची, स्वच्छता करायची. कुठे झाडं नसेल, म्हणजे कुठे झाडं लावू शकतो आपण, कुठे स्वच्छता करू शकतो, कुठे काय करू शकतो, कुठे नाली नाही, काही नाही, हे नाही ते नाही, म्हणजे असे छोटे मोठे कामं. फक्त गावातील एवढं मेंटेनन्स जो करत आहे, आता ते त्यांची टीम आहे, 10 जणांची टीम आहे, आणि 10 जणांची टीम आहे, पूर्ण गावातील आता ते मेंटेनन्स करणार, म्हणजे स्वच्छता करणार. तुम्हाला फक्त तुमच्या घरातलेच स्वच्छतेकडे लक्ष द्यायचं आहे, आउटसाईड स्वच्छतेकडे तुमचं लक्ष द्यायचं नाही आहे. आणि ते 10 मुलांची जी टीम आहे, ते प्रत्येक एरियात काय करू शकतो. हां, आता म्हणजे इथे खूप कचरा जमा झालेला आहे, व्यवस्थित नाही आहे, तर कुठे दगडाचा ढीग आहे, कुठे मातीचा ढीग आहे, तर मग ते त्या हिशोबानं काम करणार तिथे. आणि प्रत्येकाकडून किती घ्यायचे? फक्त 100 रुपीज पर मंथ. हां, हे झालं एकदम बेसिक मिनिमम, 100 रुपीज पर मंथ. 100 रुपये काहीच नाही, फुल मेंटेनन्स होत आहे, तुमचं गाव एक सुंदर दिसत आहे, तर 100 रुपये पर मंथ काहीच गोष्ट नाही आहे. काही ज्या म्हणजे वेल टू डू फॅमिलीज असेल, चांगल्या, ज्यांची फायनान्शियली जे चांगल्या आहे, साऊंड आहे, त्या फॅमिलीज तुम्हाला ऑब्व्हियसली, ते घरं तुम्हाला ऑब्व्हियसली, कारण भाई ह्युमॅनिटी प्रत्येकात आहे, फक्त तुमच्यातच नाही आहे, प्रत्येकात एक अवेअरनेस आहे, प्रत्येकात अटेन्शन आहे. म्हणजे जो कृष्णत्व म्हणतो, रामत्व जे म्हणतो, जो एसेन्स आहे तो प्रत्येकात आहे, प्रत्येकात तो एसेन्स आहे. तर तो एसेन्स कनेक्ट होईल. हे जे 10 मुलं जे काम करत आहे, ह्या 10 मुलाच्या कामाला तो एसेन्स कनेक्ट करेल. तो एसेन्स कनेक्ट केला की ऑटोमॅटिकली त्याच्या मनातून येईल की बाई चलो यार, तू म्हणजे एवढं प्रोग्रेसिव्ह काम करत आहे, न्यू फ्रेश काम करत आहे. माझी कॅपॅसिटी आहे, मी 2,000 रुपये महिन्याचे, या महिन्यात मी 2,000 देत आहे, या महिन्यात 5,000 देत आहे, देणार. कोणी 200 देत आहे, कोणी 300 देत आहे. आपण तर बेसिक मिनिमम पकडले 100 ओनली पर फॅमिली. कोणाला एकदमच म्हणजे कोणाचं खूपच छान काम, म्हणजे त्याचा परिसर खूपच स्वच्छ झाला, खूपच आनंदित झाला, तो तुम्हाला 10,000 देऊ शकतो, पॉसिबल, काही देऊ शकतो. आणि तुम्ही आता तुम्हाला म्हणजे बाहेरगावी जायची आवश्यकता नाही आहे, बाहेरगावी जायची आवश्यकता नाही आहे ना, तुम्हाला मग तिथे रेंट द्यायची गरज आहे, भाड्यानं काही घर करायची गरज आहे, आणि काही करायची गरज आहे, काहीच नाही.
ना मेस लावायची गरज आहे, काहीच नाही. गावामध्ये राहत आहे, घरच्या भाकरीवर तुमचं भागत आहे आणि रेंट द्यायची आवश्यकता नाही आहे. आणि घरचं जर तुमचं काही बारीकचे दुसरे कामं असेल ते तुम्ही करू शकता आरामात. आणि याच्यामधून तुम्हाला पर मंथ मिळत आहे. अजून काय पाहिजे सांगा. हे आहे अटेन्शन आणि मेमरी. हे जस्ट एक आपण एक उदाहरण बघितलं. हळूहळू आपण बघू आणखी. तर हा डिफरन्स आहे. लक्ष द्या, विचार करा, ऑटोमॅटिक लक्षात येईल की हा अटेन्शन कुठं अटेन्शन वर्क करू राहील, कुठं मेमरी वर्क करू राहील. ठीक आहे.